आलेली आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी। आज हळदी आहे ती काल रात्रीच संध्याकाळीच आलेली आहे। तर सकाळी लवकर उठून ते रेडी झालं, कारण भरपूर माणसांच्या आंघोळी वगैरे व्हायच्या असतात म्हणून लवकरच उठली होती आणि अशी छान रेडी झाली आहे। आणि जिजाला पण छान असं रेडी केलं आहे 2 बो बांधून। तर आता आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काय काय बघायला मिळणार आहे, तर बघूया काय काय ते, ठीक आहे। आणि पहिलंच तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती, पूजाची दुनिया या चॅनलवरती। त्याच्यामुळे मी सगळ्यांना आजोबा म्हणते इकडे आमची मंडळाची तयारी चालू होती आणि मित्रांनो बोलत होता त्याला काल आपल्या मांडव स्थापनेला बसली ती ही करवली चालू होती। बघू शकता कसं आणि जिला रिप्लेस केली ती ही करवली जी मेकअप करता। इकडे बघ, दिव्या पाटकरीचं नाव आहे, हिला विचारायला रिप्लेस केली आणि ही बसली। आणि ही आता काय बोलता त्याला, मुंडवलं ना, मुंडवळ्या बनवते। हा आमचा नवरा मुलगा आहे #नवरोबा। त्याच्यानंतर मी छान अशा मुंडवल्या लावून बनवून घेतल्या आणि मी पण त्या लावून बघितल्या होत्या, कारण मी त्या लावल्या नव्हत्या। आणि मग थोडं सगळ्यांचं शूट करून घेतलं। इकडे आईने नोंदूला घेतलं होतं, इकडे जिजाचं रडकाम चालू होतं। आणि हा आमचा ऋतिक, मयूचा सर्वात छोटा भाऊ, आणि हा मावशीचा मुलगा गुड्डू, स्वरूप त्याचं नाव आहे। आणि इकडे सगळ्या शेजारी किंवा घरातल्या बायका वगैरे सगळी जेवणाची तयारी करत होत्या, त्यांना पण थोडंसं कॅप्चर करून घेतलं। आणि ह्या मामी आजी म्हणजे आईची मामी आहेत त्यांना पण घेतलं। आणि इकडे छान असं जेवण करत होत्या। शेजारच्या ज्या कोळणी आहेत त्या जेवण करत होत्या, त्यांच्या हाताला खूप छान टेस्ट होती। आणि मग नवरदेव इकडे देवांच्या सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेत होता, फोटोशूट वगैरे करून घेत होता। तोपर्यंत मी सगळ्यांच्या बिंदी वगैरे लावून घेतली, कारण चाप कोणाकडेच नव्हतं म्हणून मग केसामध्येच असं अटकवून घेतलं। ताईच्या म्हणजे मावशीच्या ह्या सगळ्या मुली होत्या आणि ही मामाची मुलगी, असं सगळ्यांच्या लावून घेतलं मी। पण एकत्र आलो की खूप मजा येतं। आज जवळजवळ खूप वर्षांनी आम्ही अशा भेटलो होतो, म्हणजे खूप मजा येते जुन्या आठवणी वगैरे आठवून, हे केलं होतं ते केलं होतं असं खूप मजा येते आठवून सगळं असं। आणि मग त्याच्यानंतर नवरदेव देवळात जायला निघाला, मग त्यांचं परत फोटोशूट चालू झालं होतं। त्याच्यानंतर शुभ्राला सांगितलं की तू पण जा फोटोमध्ये, तर मग असं फोटोशूट वगैरे करून देवळात जायला निघालो। आणि इतकं ऊन होतं की भर उन्हाचंच निघालं होतं, उशीर झाला होता देवळात जायला, 11:15 समथिंग वगैरे झाले होते। आणि मग मी थोडंसं असं शूट वगैरे केलं, थोडीशी नाचली वगैरे आणि मी परत घरी आले, कारण इतकं ऊन होतं की ते सहनच होत नव्हतं। त्याच्यानंतर मग सगळे देवळातून घरी वगैरे आले, घरात 5 जणींनी हळद लावली आणि मग त्याला बाहेर आणल्यानंतर लाईन लागली होती। इकडे पटापट लहान मुलांना जेवायला वाढायला घेतलं होतं, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती। त्याच्यानंतर मला हळद लावताना काही शूट करायला मिळालं नाही। चेहऱ्याची आगाग होत होती। त्याच्यानंतर आमच्या वनवलीतल्या आहेत, त्याच्यानंतर मी असा व्हिडिओ शूट केला होता, पण ते काय मला जमलं नाही, कारण ते साखरपुड्यापासून करायचं होतं आणि लग्नाच्या दिवशी असा व्हिडिओ करायचा राहिला। त्याच्यानंतर मग आम्ही नवरीकडे उष्टी हळद घेऊन गेलो होतो। नवरी आमची पेजारीला राहते, तर तिकडे जायला निघालो 4 वाजता वगैरे। तुम्ही बघू शकता नवरीकडच्या करवल्या खूपच आहेत, छान अशा रेडी झाल्या होत्या। आणि आम्ही काहीच रेडी झालो नव्हतो, कारण आम्हाला आमची मुलंवालं सांभाळताना झालं होतं। त्याच्यानंतर मग वहिनींनी तिची ओटी भरायला घेतली अशी, कारण तिकडे गेल्यानंतर उष्टी हळद घेऊन जातो तेव्हा ओटीसुद्धा भरायची असते। आणि मग ओटी भरायला वहिनींनी सुरुवात केली। तुम्ही बघू शकता असं फळं वगैरे सगळं वेणी वगैरे डोक्यात मध्ये भरतात। आणि त्याच्यानंतर मग तिला साडी वगैरे दिली, ओटीमध्ये साडीसुद्धा असते, तुम्ही बघू शकता। त्यांच्या करवल्यासारख्या मध्ये मध्ये छोट्या आहेत, त्या मध्ये येत होत्या। त्या काकी त्यांना ओरडत होत्या की नको मध्ये यायला म्हणून।
बहिणीची ओटी वगैरे भरून झाली. इकडं बघा. छान अशी. आणि त्यांच्याकडे व्हिडिओ मॅन करा, होता, action म्हणजे करा. व्हिडिओ करणारा, शूटिंग करणारा माणूस होता. आणि मग मी पण हळद लावून घेतली तिला छान अशी. आणि त्याच्यानंतर मी घरी वगैरे आले. तिकडे सगळ्यांची दंगामस्ती चालू होती. आणि इकडे दोघेजण नाचणं कसे ॲक्शन करून नाही गेले, कारण त्या दोघांना चालता येत नव्हतं, जरा प्रॉब्लेम झाला होता त्यांचा म्हणून. तर ते मला दाखवत होते, सांगत होते की करू नको म्हणून. पण त्या गोष्टी हसत होते ते. त्याच्यानंतर तो जोकचा पार्ट आहे वेगळा. पण माझा लाडका भाऊ आहे ऑब्विसली. त्याच्यानंतर मला बाकीचे काही रिच्युअल्स बाकी होते ते करून झाले. इकडे त्यांचं चालू होतोय आमचा. आणि मग इकडे प्रवीण काका वगैरे आला होता पप्पांसोबत. इकडे सगळ्या मामाच्या मुली, मावशीच्या मुली खूप नाचायला सुरुवात केली होती. त्यांनी सकाळी या साड्या नव्हत्या लावल्या, रात्रीसाठी ठेवल्या होत्या, पण आम्ही रात्री सकाळीच लावून त्या साडीला घाण करून घेतलं. आणि माझा हा तिसरा ड्रेस होता. साडी परत ड्रेस असं चाललं होतं इकडे. आणि जिजा झोपली होती, कारण जिजा खूपच त्रास देत होती. त्याच्यानंतर मग पप्पा वगैरे आले, ते पण नाचत होते. आणि एक तिथे फॅनच्या इथे समोर एक पिवळी साडी नेसली आहे, ती मयूची मावशी होती. त्या आम्हाला सांगत होत्या की छान व्हिडिओ करतेस. असं कोणी म्हटलं की खूप छान वाटतं आणि व्हिडिओ करायला अजून थोडंसं बळ येतं की असं छान करतेस वगैरे. आणि त्याच्यानंतर मग 3 वाजेपर्यंत नाचून वगैरे झालं, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. आणि 4 वाजता आम्ही सेजलला घरी सोडायला निघालो. तुम्ही बघू शकता 4:07 झाले होते पहाटेचे बघा. आणि मग आम्ही निघालो तिला सोडायला. इकडे गुड्डू, इकडे सेजल बघा, सेजलला किती झोप आली आहे. इकडे गुड्डू आणि संकू त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर मग निघालो मस्त घरी जायला. मला कधी महेशसोबत नाही जाता येत, पण इकडे आम्ही असं आलो की आम्ही खूप एन्जॉय करतो. आणि नंतर मग आम्ही अलिबागला येऊन पोचलो. अलिबागला आल्यानंतर मग आम्ही आपल्या अलिबागचं सितारा स्टँड आहे तिथे आम्ही येऊन पोचलो होतो. तिथे एक 24 तास मेडिकल चालू होतं. तिथे मी येऊन आम्ही आईस्क्रीम खायचा पहिला ब्लॉग. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.